युट्यूब फॅमिली, तुमचं सर्वांचं आपल्या जयेश पाटील ॲग्रिकल्चर ब्लॉगिंग चॅनलवर स्वागत आहे. तर आज आहे 19 नोव्हेंबर आणि आज आहे माझ्या बहिणीचा वाढदिवस. तर तिला आता वाढदिवसानिमित्त केक घेऊन चाललो आहे भंडारीला बर्थडे सेलिब्रेट करायला. तर चला तुम्ही कंटिन्यू राहा. इकडे बघा माझ्या अर्णवची तयारी पण चालू आहे. अर्णवनी पावडर जरा जास्त डेंजर लावले. पूजा पावडर कशी लावली तुम्ही? पावडर चांगली करते काय? मोये मोये कांदा पोहे. हा चल लवकर पावडर नीट कर दी ना पटकन. चल तयार. हा पटकन तयार हो. चल कपडे घाली कोणचं माझे. हो ग चल लवकर चल. आता आलोय फायनली केक घ्यायला. चला तर फायनली भंडारली पोचलोय. आणि इकडे बघा आपली मिश्का दीदी रडते. काय झालं दीदी? दीदीला काय झाला? इकडे चिल्लर पार्टी जमा आहे. ही आपली दीदी. इकडे तुम्ही बघू शकता बर्थडे स्पेशल आपली कोलंबी आहे, मस्त मोठी आहे. आणि याच्याच आहेत हलवत. मला नंतर काढल्यावर दाखवतो साफ करताना. हलवत आपली प्लेट आहेत बराच काही बी. आणि दुपारी घातलेली यांच्यासाठी कोलबी त्याचे 2 पीस राहिले. घालतात कोलबीच टाकतात ते. आणि इकडे बघा आपली बर्थडे गर्ल मॅक्सी जेलती वाटतं मॉलला पनवेलला. ओरियन मॉलला गेलती ना? ओरियन मॉलला गेलती. याच्यात आज मंगळवार आहे. पूजा आणि वर्षासाठी नम्रता सॉरी तिघांसाठी पनीर चिल्ली आपल्यासाठी स्पेशल आयटम आहेत. मला ते काय आयटम आहेत ते नंतर दाखवतो. कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये आपल्या. इकडे बघा तुम्ही बघू शकता आईने घेतल्या आता मच्छी साफ करायला. बघा एकच एक नंबर वर्षाला काही येणार साफ कर. आणि हे आहेत पापलेट. पापलेटची साईज इकडे बघा तुम्ही बघू शकता. एवढी साईज माझ्या हातात आहे बघा. एवढे मोठा 1 किलोचा. किती आहेत? 7 पापलेट आहेत. आणि हलवा बघा इकडे बघा 1 किलोचा हलवा. माझी इल्लत पण कमी पडतं. 1.5 इल्लत होईल. एक नंबर आहे जबरदस्त काम. 25 होईल. तुम्हाला दाखवतो एक नंबर हलवा. कसला मोठा आहे बघा. एक नंबर काम. 25 अंगावर उरतात. आपल्याला का हलवाच्या फ्राय करायचे आहेत ना? हलव्याच्या फ्राय आणि पापलेट ते आपण बघू असंच म्हणजे कसं काय त्याची वाटण्या करू आपण. तो मेनू बघता आपल्या कोलबी आणि हलवा. हा पापलेट घरी न्यायचं. हा मग त्याच बोलता ना. कोलबीची आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे. याची आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे. कोलबी बी मोठी साईज आहे बघू शकता. मस्त भरपूर मोठे बघा. साफ करून ते एवढे झाले. नंतर त्या पाय बी ते असल्या ती जरा अजून थोडी मोठी वाटते अशी. कधी एक नंबर मोठी आहे कोलबी साईज. याच्यात काय वाकट्या आहेत. वाकट्या पण जाम भारी भारी आहेत. याच्यात ना आपल्या दाबोलीच्या. इकडं बघा मी मस्त ग्रेव्ही केली ना त्याच्यात टाकल्या कोलब्या. मस्त लपलपीत बनवतं. आणि आपल्याला कोलंबीची ग्रेव्ही खायला एक नंबर मजा येईल. जबरदस्त. इकडे पूजा बसले ती तो बराच इकडे बघते. त्यांना खायचा नाही ना आज. ती ती तोंडानं तुका झिल तर आली. आपण खावा. इकडे बघा एवढ्या कोलब्या घातल्या माणसाला घातल्या. कारण का यांना मंगळवार 3 व्हेजवाली माणसं आहेत. बाकी नॉनव्हेज 2-2 तरी येतील. तर चांगले मोठ्या. आणि थोडीशी कच्ची पण ठेवले. तुम्हाला दाखवतो. इकडे बघा फ्रीज मध्ये ठेवले. इकडे बघा
इकडे बघा आपली कोलंबी ग्रेव्ही रेडी झालेली आहे. आता वर्षान टाकीत कोथिंबीर वरून मस्त एक नंबर. आता बाकीचे मेनू पण होतील. आई तोपर्यंत फक्त हलवा त्याच्या आपल्याला फ्राय करायच्या बोट्या. बोट्या बघा एक एक कशा एक नंबर. इकडे बघा हलव्यान मस्त गाबोली भेटली. इकडे बघा एक नंबर हलव्याची गाबोली. या 2 बोट्या अजून बोट्या पोटल्याच्या आहेत म्हणून जरा 2 या मस्त भारी निघतील थोडे पुढे जाऊन. कशा पोटल्याची कशी ती हे करतात तुटली बोटी तुटली बरं. बघा आपला हलवा कापून झाले ना. बोट्या बघा कसा पडल्या. 1 किलोचा होता हलवा. झाल्यान मस्त रस फुलाच्या पाकल्या बनवल्या आईने. आणि हे गाबोली हलव्याची. डोका अजून तोडला नाही. डोका पापलेट आहेत. कुठे आहेत गरगाडे? कुठे आहेत गरगाटे? ठेवले गरगाडे पण आहेत. इकडे बघा आपला ताट सोबून दिसत. 1 किलोचा हलवा. एक थालाका भरले मस्त मोठा. मच्छीचं वाटत झालं. एवढी मच्छी घालायची आता फ्राय करायची. हलव्याच्या बोट्या त्या ठेवायच्या आहेत. त्यात आई पापलेट करतात. चिकन पण आणले रश्यासाठी. आणले चिकनची गरज नव्हती पण रश्यासाठी आणला थोडासा. ही त्याची ग्रेव्ही तयार केली. त्याच्यात आपल्या कोलब्या रेडी आहेत. बघा अशा वाफा येतात बघा. त्याच्यात कोलबी बी रेडी आहे आपली. बाकीच्या कोलब्या ठेवल्या आणि सर्वच नाही घेतल्या कारण का आपलं मेनू 3 मेनू आहेत. चिकन रस्सा कोलबी ग्रेव्ही आहे मस्त आणि हलव्याच्या बोट्या फ्राय. आणि त्याच्यात 3 जण व्हेजवाले आहेत त्यांना पनीर चिली आहे. बाकीची नॉनव्हेजवाली आहेत. नॉनव्हेजवाल्यांना पण भरपूर आयटम आहेत म्हणून सर्वच मच्छी नाही घेतली. गरगाडे पण ठेवल्या आणि वाकट्या पण ठेवल्या. वाकट्या पण भरपूर आहेत. ओल्या वाकट्या त्यात पण गाबोल्या पण गाबोलीच आहेत नाही. तर ही मच्छी घरी न्यायची. 3 वाटे. नम्रता वर्षानं आम्हाला 3 जणांना वाटं करायचं. कच्ची मच्छी ठेवली ती. नम्रता आली लगेच केक कापून घेऊ. जेवण पण ऑलमोस्ट होईल. आता घेतल्यात वाकट्यांचं काम 25 करायला. तेवढ्या साफ केल्या. इकडे बघा एवढे बाकी आहेत अजून भरपूर आहेत. बघा तुम्ही बघू शकता. वाकट्यांची गाबोली भरल्या ना वाकट्या. आणि इकडे बघा तुम्ही बघू शकता आपला चिकन रेडी झाला. चिकन रस्सा असं कोथिंबीर वगैरे टाकले. आणि इकडे बघा हलवा फ्राय होता. मोठ्या बघा 3 मोठ्या बसल्या पॅनमध्ये. तर ती जबरदस्ती बसवली. असं चांगल्या 1 मोठ्या असं हलवा फ्राय. एवढे बाकी आहेत. इकडे बी कापाकापी चालू आहे. इकडे बघा आईचं वाट चालल्यान. थाला भरले आपला वाकट्यान. आपण इथे गाबोली भरल्यान. आणि हे गरगाटे 1 तेरा 1 मेरा चालले. तिकडे बघ 4 वाटे. 4 आईनी डबं केल्यान ना. अजून बोटे आहेत. इकडे बघा या पापलेट ना हलव्याच्या बोट्या आहेत. हा पापलेट ऍक्च्युली अख्खच आहेत ना. हलव्याच्या बोट्या आहेत. हे ना आपल्या वाकट्या. हे बोंबील गरगाडे बोंबील. आता आईने 3 प्लॅस्टिकचे डबं केले. 3 ना 2च आहेत. 3 ते ना आता 1 तेरा 1 मेरा झाले. वाट झाले ना वाट. आणि इकडे बघा आपल्या बोट्या फ्राय झाल्या. बघू शकता तुम्ही हलव्याच्या बोट्या फ्राय. आता याची बी करलेच बघ तुम्ही. लिंबू निपटून घ्यायचा मस्त. तेल लिंबू टाकला असता पण त्या बोट्या लागतात ना म्हणून टाकला नाही. आता वरून लिंबू आणि थोडेसे कोथमीरचा मारा करायचा. कोथमीरचा मारा सजावटीसाठी मस्त एक नंबर. आता बर्थडे गजल तयार व्हायला 8:45 वाजले. भाऊजीचा पण येतील आता नंबर तसा. ती पण तयार होईल. तयार झाल्यावर लगेच आपल्याला केक कापून घ्यायचा आहे. चला तुम्ही कंटिन्यू आपल्या ब्लॉगमध्ये.
इकडं का बड्डेची तयारी चालू झालेली आहे. आता टिपाईवर रांगोली करते पूजा. ती पण भटजी स्टाईल सोप्या पद्धतीने. इकडे बघा आपली बाची मिश्का, तिने मगाशी करामती केल्या, मोबाईल आणायला गेली ती तर तेला नाटकला. इकडे बघा गौरी लासले बघा, तिचे कॉलगेट लावले, जाम लासले. हे आपला हिरो पंटूस अर्णव शेठ. चला फायनली नम्रताचं पण आली. इकडे बघा नम्रता, किट्टू, आपली किमू दीदी, किमी दीदी पण आलेली आहे. इकडे बघा माझा दादा जेवायला बसले. अर्णव भाऊ मोबाईल लागतो अर्णवला. अर्णव आता मी या घेता, मला माहित नाही, मी घेता होता या. इकडे बघा आता बर्थडेचा केक पण आलेला आहे आपला, आणि बर्थडे गर्ल पण रेडी झालेली आहे. आणि फलटण बघा इथं, फलटण गौरी फलटण आहे बर्थडेला. अर्णव काच खातो बघ, वाघ मागे लागली तशी त्याची वाघ. चला आता फायनली बर्थडेचा केक कापायला घेतले. बघा बर्थडे गर्ल आणि पलटण बघा किती आहे. आपला अर्णव इकडे. ए आरू, ए आतू जाऊन जा लवकर, आतूच्या जाऊन बस जा तिथं, चल लवकर. चला आता पहिले आरती ओवळते आई. दीदी बघ कशी बघते, दीदी बघते बघ कशी. ए नम्रता, दीदी आईची इकडे बघते, वर्षाची इकडे बघते. दीदी बघ कशी मस्त बघते दीदी. गेम ओव्हर. चला ओवाळणी तर झालेली आहे. आता आपण केक कटिंग करू. वैदू पण करते. असते 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 किमी हात घालेला किंवा कवडे असते. इकडे बघते, इकडे बघते, तिकडे बघते, वरती चालले गे. नाही त्या नाही बघते बाय ती काहीच करी नाही. तिला अवघड वाटले ती बघते आरू जा लवकर. आतूची जवळ तुम्ही खाली मावशीच्या हाताला हात लावा. किट्टू मावशीच्या हाताला हात लावा. चला करायचा काप. चल. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर वर्षा, हॅपी बर्थडे टू यू. बार बार दिन आए, बार बार दिन गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू वर्षा दीदी, हैप्पी बर्थडे टू इकडे चुमरी चालली.
एक भगवान. इलाज आहे. अरे ती डायरेक्ट काही खाते तिच्यावर लक्ष द्यावं लागते. ना मला भरवायला. ते दिवशी आईच्या बर्थडे बसून ना टिशू घालता हॉटेलमध्ये. बाबा या तिथे लागेल. जगाला ते साईडला बसा. मिष्का साईडला वर. हो मास्की बारका द्या ना. तो नको मास्की द्या. मावशीला मी नाही चला आता भाऊजींची बारी. भाऊजी आणि नम्रता भरवतात बर्थडे केक. चला आता भाऊजी भरवतात. आता बारी आता मिष्का आणि वैजू भरवतात केक. इथं बोलता. हो थांब. पहिले मावशीला भरव. नको दोघांना एकत्र येतात. डबल नको. थांब ना बस भाऊ बस. हा तुला भरव. असं ठेव फक्त. पप्पा इकडे बघा. किट्टू मामा झाला ना बस बाबा. जबरदस्ती करते. चला आता माझी बारी. चला आता हो चला केक भरवणं फोटो वगैरे झालेला आहे. आता गिफ्ट द्यायचं चालू करायचं आहे. पहिले देतील भाऊजी. व्हिडिओ चालली ना अमृता त्यांनी घेतला सगळा. बघूया आता गिफ्ट ओपन करतात भाऊजी. काय गिफ्ट मध्ये आता सर्वांना आतुरता आहे. बघूया. उलटा येतला. उलटा येतले तसाच. स्क्रू पडला. स्क्रू उलट गेलं. हे स्क्रू काय रिएक्शन. बर्थडे गर्लला गिफ्ट दिलं रिएक्शन इकडे आली. बघूया मस्त कानातले दिलेत भाऊजींनी गिफ्ट. चला आता बारी आहे नम्रताची. उठ नम्रता. चला आता नम्रताने आणले साडी. तुम्ही उलटा करायला लागला. या ना तुम्ही पण. हा मग झाला. या आता आई बाबा देतात गिफ्ट. वर्षाला साडी. कवर पण दे ना. अर्णव देईल का. आता माझ्या अर्णव दादाने आपल्याला आणले मोबाईलचा बॅक कवर. आपल्याला कवर आणले ना. अरे टेकून ठेवणार. आता तू देस. चला फायनली केक कटिंग झालेले आहे. फोटो वगैरे काढले. गिफ्ट वगैरे सेक्शन सर्व झालेले आहे. आता लागलेले भूक. रात्रीच्या वाजले 10. भरपूर भूक लागले आम्हाला. आता जेवून घेतो. वायफाय नाही इकडे. बघा आपले भटजी बुवा रांगोळी लगेच जमा करतात. काम झाला. भटजींचं काम झालेलं आहे. रांगोळी जमा झालेली आहे. इकडे आईने आणलेला केक. जेवायला वाराचा आहे ना म्हणून डिश मध्ये ना. केक आईने शॉर्टकट मारला. सगळ्या डिश मध्ये नको बोलते. जेवायचा डायरेक्ट आकर. आपल्या दीदीच्या बर्थडेचा केक खायला. अरे बापरे. थांब मी लावता.
धरा जे जयस. या आता मी पण बर्थडेचा केक खातो. मला आता जेवून घेऊ. इकडे बघा जेवणाची तयारी चालू आहे. रविवारचं ताट आपल्याला या जेवायला. आता जेवून घेतो. इकडे बघा माझ्या कढीवर आहे बाची की मोदी ती. नंतर देता पण नाहीत ना इकडे बघा भाऊजी बाबा जेवायला बसले. इकडे भाऊजीचं ताट आहे. भाऊजी पण येतात जेवायला. हो हो या भाऊजी बसा. बाबा इनी मरला म्हणा. इनी मरला म्हणा. इकडे बघा आपला ताट रेडी आहे. कोलबी ग्रेव्ही, चिकन रस्सा, रवाबटी, भाकर, लिंबू, कांदा या जेवायला. सर्व मेजवानी बसले इकडे. या मस्त जेवायला. बर्थडेची पार्टी. इकडे बघा बर्थडे गर्लची अवस्था. मगाशी किती शो शायनिंग करी होती ना, आता अवस्था बघा बर्थडे गर्लची. तुला वाटतं जरा. फायनली जेवण वगैरे करून झालेलं आहे आणि आता निघालोय. नम्रतांची गाडी बंद पडलेली तर ते कल्याण भट्ट्यावर त्यांना घ्यायला गेलतो. ते आता जाताना ओला करून चाललेत. तर ते गेलेत पुढे. आता मी पण घाई निघलोय कारण मी जेवायला बसलो तर माझा जेवायला पूर्ण झाला नव्हता. तर चला आता ते बघतो ते भेटतात का. ते निघलेत आता पुढे गेले ते. चला कंटिन्यू भेटलेत आपले. ओला अजून काही आला नाही. आम्ही पण निघलोय घरी जायला. तर चला आता ब्लॉग आता एंड करतो आपला. कसा वाटला ब्लॉग तुम्हाला बर्थडेचा कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. बाय. गुड नाईट. गुड नाईट बोल.